नमस्कार मंडळी, स्वागत आहे फिल्मी रंगतमध्ये, जिथे प्रत्येक चित्रपटाची गोष्ट मिळते मराठमोळ्या रंगात. आजची कहाणी आहे पेड्डीची, ज्याचं गावच सरकारी नोंदीत नाही, ज्याला मतदानाचा हक्कही नाही, पण या पोरानं क्रिकेट, कुस्ती आणि शेवटी पॅरा ऑलिम्पिक गाजवत स्वतःचा पाय तोडून सुद्धा आपल्या गावाला ओळख मिळवून दिली. अंगावर काटा आणणारी ही कहाणी शेवटपर्यंत नक्की बघा. चित्रपटाची सुरुवात होते जेव्हा भारत ऑलिम्पिक स्पर्धेत फक्त 2च पदकं जिंकतो. राष्ट्रीय क्रीडा मंत्री यावर प्रश्न करतात. ते विचारतात, इतकी मोठी लोकसंख्या असूनही भारतात चांगले खेळाडू नाहीत का? तुम्ही टॅलेंटेड लोकांना पुढे का आणत नाही? मंत्री स्पष्टपणे सांगतात की जर भारतासाठी अधिक पदकं जिंकणारे खेळाडू तयार झाले नाहीत तर या समितीला रद्द केलं जाईल. एक दिवस राष्ट्रीय मंत्रालयाचे अधिकारी किरण सिंग आंध्र प्रदेशातून जात असतात. त्यांना एका गावातील मोठा जमाव क्रीडा स्पर्धेत भाग घेण्यासाठी मैदानाकडे जाताना दिसतो. तिथे जिल्हास्तरीय सामने सुरू असतात, पण किरण सिंह यांना तिथली प्रचंड गर्दी पाहून आश्चर्य वाटतं. त्यांना जाणवतं की तिथले लोक खेळाबद्दल किती उत्सुक आहेत. क्रिकेट, कुस्ती, धावणे अशा अनेक स्पर्धा तिथे सुरू असतात. किरण सिंग जेव्हा तिथल्या लोकांना त्यांचा आवडता खेळाडू कोण असं विचारतात, तेव्हा बहुतेक लोक पेड्डी नावाच्या माणसाचं नाव घेतात. सचिन आणि धोनीसारख्या मोठ्या नावांसोबत पेड्डीचं नाव ऐकून किरण सिंग यांना हा माणूस कोण आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता लागते. क्रिकेटपटू, कुस्तीगीर आणि धावपटू सगळेच पेड्डीला आपला आवडता खेळाडू सांगतात. त्यामुळे अधिकाऱ्यांना समजतं की तो या सगळ्या खेळांमध्ये तज्ज्ञ आहे. कुरुमय्या अधिकारी किरण सिंग यांना पेड्डी नावाचा दगड दाखवतं, जिथे त्याने मारलेला बॉल जाऊन पडला होता. पेड्डीबद्दल जाणून घेण्यासाठी कुरुमय्या अधिकाऱ्याला गावात घेऊन जातो आणि वाटेत त्याची कहाणी सांगतो. ही कहाणी विजयनगर इथे घडते, जिथे लोकांना क्रिकेटचं वेड होतं आणि सामन्यांवर सट्टा लावणं सर्रास चालायचं. संपूर्ण गाव बॉबिले आणि रामूजी अशा 2 संघात विभागलेलं होतं, जे भाड्याने खेळाडू घ्यायचे. पेड्डी एका गुळाच्या कारखान्यात काम करणारा डोंगरी मजूर होता, ज्याला रामूजी संघ खेळण्यासाठी पैसे द्यायचा. त्याची प्रसिद्धी अशी होती की तो मैदानात उतरताच लोक त्याचं नाव जोरजोरात घ्यायचे आणि जिंकणार हे निश्चित मानलं जायचं. पेड्डी मलाया डे वरम गटाचा होता, जो डोंगराच्या पायथ्याशी असलेला एक प्रदेश होता, ज्याला कुठलंही अधिकृत नाव नव्हतं. हे लोक कामासाठी अनेक किलोमीटर चालत जायचे. ते जोडीने काम करायचे आणि अर्धा पगार मिळायचा. मात्र पेड्डीला गुळाचा पाक तयार करण्यासाठी पूर्ण पगार मिळायचा. रस्ते आणि वाहतुकीच्या सोयीअभावी हे लोक रोज घरी जाऊ शकत नव्हते आणि 2 रुपये भाडे देऊन एका हॉलच्या जमिनीवर झोपायचे. या लांबच्या प्रवासामुळे त्यांच्या मुलांना कधीच शाळेत जाता आलं नाही. या गटात बालासुरी नावाचा एक वृद्ध माणूस होता, जो गेली 30 वर्ष प्रत्येक जाणाऱ्या रेल्वेगाडीसमोर लाल झेंडा फडकवत होता, या आशेने की एक दिवस ती गाडी तिथे थांबेल. पण तिथून जाणारे सगळेच लोको पायलट यांना माहीत होते की हा त्या म्हाताऱ्याचा रोजचा तमाशा आहे, म्हणूनच कुठलीही गाडी थांबायची नाही. बालासुरीने त्या भागातील प्रत्येक नेत्याला आणि मोठ्या जमीनदाराला भेट दिली होती. त्यांच्या गावात रेल्वे स्टेशन बांधण्याची विनंती केली होती. त्यांच्या गावाला एक नाव द्या, म्हणजे त्यांना स्वतःची ओळख मिळेल. पण या लोकांना मतदानाचा हक्कही नव्हता आणि ते अशा देशात राहत होते ज्यांच्यासाठी त्यांच्याकडे कुठलाही अधिकृत पुरावा किंवा कागदपत्र नव्हती. त्यांची नावं कुठल्याही सरकारी नोंदीत नव्हती. सकाळी प्रवास करून पेड्डी आणि त्याचे साथीदार संध्याकाळी घरी पोहोचायचे. पेड्डीला फक्त आई होती, जिला त्याचं लग्न लवकरात लवकर व्हावं असं वाटायचं. पण पेड्डीला कुठलीही आवडणारी मुलगी सापडत नव्हती आणि या मागासलेल्या डोंगराळ भागात कुठलीही मुलगी त्याच्याशी लग्न करायला तयार नव्हती. तिथेच आपल्या चित्रपटाची हिरोईन अच्चीअम्मा हिला दाखवतात. अच्चीअम्माचे वडील राजकारणी असतात. आपल्या वडिलांना निवडणूक जिंकवण्यासाठी अच्चीअम्मा स्वतः एका ऊसाच्या शेताला आग लावते. तिला वाटते की या जाळपोळीचा दोष विरोधी पार्टीवर पडेल आणि जनतेच्या सहानुभूतीमुळे तिच्या वडिलांचा विजय होईल. मात्र पेड्डीला अच्चीअम्मा आवडत असते आणि तिच्या सौंदर्याने तो भारावलेला असतो. त्याला तिच्या मिठीत जायचं होतं आणि तिला किस करायचं होतं. एक दिवस निवडणूक प्रचाराचा भाग म्हणून अच्चीअम्माच्या घरी सगळ्यांसाठी जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. ही संधी साधून पेड्डी अच्चीअम्माच्या खोलीत घुसतो. पेड्डीच्या मित्रांनी योग्य वेळी लाईट घालवली, त्यामुळे अंधार झाला आणि पेड्डीने अंधारात अच्चीअम्माला किस केलं. अच्चीअम्माला कळलंच नाही की अंधारात कोणी तिला किस केलं. तिने रागाने सांगितले की जो कोणी असेल त्याला भेटू द्या, ती सोडणार नाही. तरीही पेड्डी तिच्याकडे पाहतच राहतो. पण अच्चीअम्माला याच्यातलं काहीच माहीत नव्हतं.
एक दिवस स्टेजवर भाषण देताना अचिअम्मा माईकवर जाहीर करते की तिला असे चोरटे हल्ले आवडत नाहीत आणि ती त्या व्यक्तीला धडा शिकवेल. पेड्डीला समजत होते की ती कोणाबद्दल बोलते. रामोजी अचिअम्माच्या कुटुंबाविरुद्ध निवडणूक लढवत असतो. अचिअम्माचा अपमान करण्यासाठी रामोजी तिला सार्वजनिकरित्या बदनाम करण्याचा कट रचतो, कारण तिचे वडील निवडणूक प्रचाराचं नेतृत्व करत असतात. जेव्हा अचिअम्मा आणि तिचे वडील स्टेजवर असतात तेव्हा रामोजी गपचूपपणे सुरीने अचिअम्माच्या लेहंग्याची गाठ कापतो. तिथे उभा असलेला पेड्डी हे सगळं पाहतो. लेहंगा पडायला सुरुवात होताच पेड्डी संपूर्ण मंडप खाली आणतो. मंडप थेट अचिअम्मा आणि तिथे उभ्या असलेल्या स्त्रियांवर पडतो, ज्यामुळे तिची अब्रू वाचते आणि कोणालाही तिचा लेहंगा पडलेला दिसत नाही. हे सगळं एका क्षणात घडतं. तिथे इतके फोटोग्राफर असल्यामुळे अचिअम्मा रडायला लागते. तिला भीती वाटते की कोणी फोटो काढला तर त्याचा तिच्या विरुद्ध वापर होईल. पण मंडप योग्य वेळी कोसळल्यामुळे कोणालाही तिची ती अवस्था दिसत नाही. यामुळे रामोजी संतापतो. मात्र त्याचा फोटोग्राफर उघड करतो की त्याने त्या क्षणाचे 1-2 फोटो काढले आहेत. तो सांगतो की स्टुडिओत जाऊन लेहंग्याशिवायचा फोटो छापणार आहे, जेणेकरून दुसऱ्या दिवशी संपूर्ण भागात पोस्टर लावता येतील. हे कळताच पेड्डी रामोजी आणि त्याच्या गुंड्यांना बेदम मारतो. रामोजीला आपल्याच भाड्याच्या खेळाडूकडून मार खाणं सहन होत नाही. त्यानंतर पेड्डी स्टुडिओत जातं आणि अचिअम्माची बदनामी होऊ नये म्हणून सगळे फोटो, रील आणि फिल्म्स नष्ट करतो. आता कहाणी कुस्तीगीर नायडूकडे वळते. त्याचे अनेक शिष्य होते. त्यातला सर्वात प्रमुख म्हणजे भद्र. त्याला हरवणं अशक्य मानलं जायचं आणि सामने जिंकण्यासाठी तो कुठल्याही थराला जायचा, अगदी फसवणूकसुद्धा करायचा, जे कुस्तीगीर नायडूला अजिबात आवडत नव्हतं. आता क्रिकेट सामना सुरू होण्याची वेळ येते, पण यावेळी रामोजीच्या संघाने पेड्डीला भाड्याने घेतलेलं नसतं. उलट प्रतिस्पर्धी संघ बोबिलीने त्याला विकत घेतलेलं असतं. यावेळी दोन्ही संघांनी मोठा सट्टा लावलेला नसतो, फक्त 1 रुपयाचा सट्टा लावलेला असतो. पेड्डीला काही समजत नाही की काय चाललंय. बोबिलीच्या संघातले खेळाडू एकामागोमाग एक बाद होत जातात, तरी तो पेड्डीला बॅटिंगसाठी पाठवत नाही. तो त्याला थांबून शेवटी जायला सांगतो. हळूहळू पेड्डीला समजते की यावेळी जुने शत्रू बोबिली आणि रामोजी हे एकत्र येऊन सार्वजनिकरित्या त्याला अपमानित आणि बदनाम करण्याचा कट रचत आहेत. मैदानावर सगळेजण पेड्डी पेड्डी असं ओरडत असतात, तरी त्याला बॅटिंगसाठी पाठवलं जात नाही आणि जाणून बुजून बाजूला ठेवलं जातं. शेवटी सगळ्या विकेट्स पडतात आणि फक्त एकच विकेट शिल्लक राहतो. तेव्हा पेड्डीला मैदानात उतरावं लागतं. दोन्ही संघातल्या खेळाडूंना माहीत असते की पेड्डी खेळला तर तो सामना जिंकेल, त्यामुळे त्याला कुठल्याही किमतीत हरवणं हे त्यांचं लक्ष असतं. दोन्ही संघातले लोक एकत्र येऊन पेड्डी विरुद्ध खेळतात आणि त्याला धावा करण्यापासून रोखतात. शेवटच्या बॉलवर पेड्डी जेव्हा फटका मारून सामना जिंकणार असतो तेव्हा समोरच्या क्रीजवर उभा असलेला त्याचाच जोडीदार जाणून बुजून त्याला रनआउट करतो. अशा प्रकारे रामोजीने त्याला बाद केला आणि संघ सामना हरला. पेड्डीला समजते की हा सगळा त्याला हरवण्याचा कट होता, पण असं असूनही मैदानावरची गर्दी त्याचंच नाव घेत होती. तिथे उपस्थित असलेल्या कुस्तीगीर नायडूने ही गर्दीला पेड्डी पेड्डी ओरडताना ऐकलं. तो पेड्डीकडे जातो आणि म्हणतो, तुझी प्रतिभा हीच तुझी ओळख आहे. जर तू माझ्यासोबत आलास तर मी तुला कुस्ती शिकवेन. पेड्डी विचारतो त्याला किती पैसे मिळतील. यावर कुस्तीगीर उत्तर देतो, मला पैशासाठी खेळणारे भाड्याचे घोडे नको. फक्त तेव्हाच माझ्याकडे ये जेव्हा तुला कुस्तीवर प्रेम असेल आणि ती शिकण्याची खरी इच्छा असेल. पेड्डी त्यावेळी त्याची ऑफर नाकारतो. लँडस्लाईडमुळे एका मुलाच्या मृत्यूनंतर म्हातारा बालासुरी तक्रार घेऊन आमदाराकडे जातो, पण आमदार त्यांना फटकारतो, कारण गावाचं नाव मतदार यादीत किंवा सरकारी नोंदीत नसतं. झटापटीत आमदाराचं धोतर सुटतं, ज्यामुळे संतापलेला गुंड आणि पोलीस बालासुरीला मारून टाकतात. जखमी अवस्थेत तो रेल्वे रुळाच्या मध्यभागी लाल झेंडा घेऊन उभा राहतो. पेड्डी त्याला वाचवण्यासाठी धावतो, पण तोपर्यंत गाडीने बालासुरीला धडक दिलेली असते. मरण्यापूर्वी तो पेड्डीला सांगतो की रेल्वे स्टेशनशिवाय त्याच्या गावाला कधीच सरकारी मान्यता किंवा मुलांसाठी शिक्षण मिळणार नाही. या मृत्यूने संतापलेला पेड्डी गावकऱ्यांसह रेल्वे रूळ उखडून टाकतो आणि गाडी पेटवून देतो. त्यांना ओळख मिळवून देण्यासाठी लढाईतला हा एक मोठा निषेध असतो. रेल्वे जाळल्याचं कळताच पोलीस पेड्डी आणि त्यांच्या माणसांना अटक करतात. पोलीस त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतात आणि बेदम मारहाण करतात. पोलीस बालासुरीचा मृतदेह ताब्यात घेतात आणि तो अज्ञात प्रेत असल्याचं जाहीर करतात.
ते त्याची थट्टा करत म्हणतात, या म्हाताऱ्याचं गावच नाही तर तो कोणाचा आहे. गावकरी हतबल असतात, कारण त्यांच्याकडे कुठलाही अधिकृत पुरावा नसतो. सुटका झाल्यावर पेड्डी थेट कुस्तीगीर नायडूकडे जातो आणि कुस्ती शिकण्याची इच्छा व्यक्त करतो. यावेळी तो पैशांसाठी नाही तर आपल्या लोकांना ओळख देण्यासाठी आलेला असतो. सुरुवातीला नायडू पेड्डीला आखाड्यात उतरवत नाहीत, उलट त्याच्याकडून पोती उचलणं आणि मोठी मोठी भांडी पाण्याने भरून टाकीत ओतणं अशी जड कामं करून घेतो. नायडूचा सर्वोत्तम शिष्य भद्र इतर शिष्यांसोबत पेड्डीची चेष्टा करतो. दरम्यान पेड्डीने कारखाना सोडल्यामुळे मालक इतर कामगारांना धमकावतो की पेड्डी कामावर आला नाही तर कोणालाच पगार मिळणार नाही. गावकऱ्यांच्या दबावामुळे पेड्डीला परत यायला सांगितलं जातं, पण पेड्डी नकार देतो. काही लोक त्याला स्वार्थी म्हणतात तर काही त्याला पाठिंबा देतात. जेव्हा पेड्डी नायडूला विचारतो की तो त्याला कुस्ती कधी शिकवणार, तेव्हा नायडू हसून सांगतो की या सगळ्या दिवसात जड पोती उचलणं आणि पाणी आणणं हीच त्याची कुस्तीच्या हालचालींसाठीची तयारी होती. मग पेड्डीचं खरं प्रशिक्षण सुरू होतं. दरम्यान अच्ची अम्माला कळते की त्या दिवशी मंडप पाडून तिचे अब्रू वाचवणारा पेड्डीच होता. ती त्याला भेटायला आखाड्यात अनेक वेळा जाते, पण तिथे मुलींना प्रवेश नसतो. एका रात्री अच्ची अम्मा गपचूप भिंत ओलांडून पेड्डीला भेटायला जाते आणि त्याचे आभार मानते. निघताना ती घसरते, पण पेड्डी तिला पकडतो. त्या क्षणी अच्ची अम्माला पेड्डीच्या शरीरावरून, त्याच्या श्वासावरून आणि त्याच्या गंधावरून ओळखता येतं की अंधाऱ्या खोलीत तिला किस करणारा दुसरा तिसरा कोणी नसून पेड्डीच होता. यामुळे ती त्याच्यावरती चिडते, पण पेड्डी म्हणतो, मला तू खूप आवडतेस. मोठी लोक प्रेम कसं व्यक्त करतात हे मला माहीत नाही, पण आमच्या इथे अशाच प्रकारे आमच्या भावना व्यक्त केल्या जातात. हा काही टाइमपास नाही, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. अच्ची अम्माला त्याचं खरं प्रेम समजतं आणि तीही त्याच्या प्रेमात पडते. जिल्हास्तरीय कुस्ती सामना सुरू होतो. नेहमीप्रमाणे सगळ्यांना वाटत असतं की भद्र लढेल, पण यावेळी नायडू पेड्डीचं नाव पुढे करतो. प्रतिस्पर्धी संघ पेड्डीची थट्टा करत म्हणतो, या डोंगराखाली राहणाऱ्या रानटी माणसाला हरवून आम्हाला काय मान मिळणार. तुमच्या गावातले पुरुष तर बायकांसोबत जोडीने काम करतात. संतापलेला पेड्डी त्यांना आव्हान देतो, तुम्ही आमची जोडीने काम करण्यावरून थट्टा करता, मग तुम्हीही जोडी बनवून कुस्ती का करत नाही. मी एकटा तुम्हा दोघांना हरवेन. प्रतिस्पर्धी हे आव्हान स्वीकारतात, पण पेड्डी आखाड्यात दोघा कुस्तीगिरांना एकाच वेळी लोळवून सामना जिंकतो. मग पेड्डीला कळते की अच्ची अम्माचं लग्न दुसरीकडे ठरवलं जाते. तो लगेच तिच्या घरी धावतो. अच्ची अम्मा तिच्या आई वडिलांना कबूल करते की ती पेड्डीवर प्रेम करते. तिच्या कुटुंबातले ही गोष्ट नाकारतात. असं इतक्या मोठ्या घराण्यातली मुलगी एका नावहीन डोंगरी मुलावर कसं प्रेम करू शकते असं विचारतात. तेवढ्यात पेड्डी तिथे येतो आणि तिला मिठी मारतो. तिचे वडील बोलतात की जो मतदार यादीतही नाही तो त्यांच्या मुलीच्या लायकीचा नाही. पेड्डी उत्तर देतो, तुमच्या मुलीच्या भावी नातवंडांना सांगा की ज्याला तुम्ही मत देण्याच्याही लायकीचा मानत नव्हता त्यानेच तुमच्या मुलीला पहिला किस केला आहे. अच्ची अम्मा सुद्धा फक्त पेड्डीशीच लग्न करण्याची शपथ घेते. पेड्डी सामने जिंकत असतो, पण विजयनगरच्या वडीलधाऱ्यांना एका साध्या डोंगरी मुलाने पुढे जाणं आवडत नाही. ते अट घालतात, जर पेड्डीला राष्ट्रीय पातळीवर पोचायचं असेल तर त्याने आपला मागासलेला प्रदेश सोडून विजयनगरसाठी लढलं पाहिजे. पुढे जाण्याचा आणि आपला ध्येय गाठण्याचा निर्धार असलेला पेड्डी हे मान्य करतो. हे पाहून भद्र आणखीनच संतापतं आणि पेड्डीचे स्वतःचे गावकरीही त्याला पैसे आणि प्रसिद्धीसाठी आपल्या लोकांना सोडणारा गद्दार मानू लागतात. कुस्तीगीर नायडू पेड्डीला राष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यासाठी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचं लक्ष वेधण्यासाठी एक जबरदस्त योजना आखतं. काही वर्षांपूर्वी नायडूने रणधीर सिसोदिया नावाच्या एका प्रसिद्ध कुस्तीगिराला हरवलं होतं. तो अशा घराण्यातला होता ज्याने कधीच कुस्ती सामना हरवला नव्हता. त्या घराण्यातल्या कुस्तीगिरांना एक खास पैंजण घातलं जायचं जे नायडूने स्वतःकडे ठेवलं होतं. नायडू संपूर्ण भागात पोस्टर लावतो, ज्यात हिंमत असणाऱ्या कोणालाही त्याचा शिष्य पेड्डीला हरवून तो घराण्याचा पैंजण परत घेण्याचं आव्हान दिलं जातं. हे पोस्टर रणधीर सिसोदियापर्यंत पोहोचतं. तेव्हा त्याला जाणवतं की नायडूने हे खुलं आव्हान उगीचच दिलेलं नाही. त्याला नक्कीच खूप धोकादायक शिष्य सापडला असेल. रणधीरला छोट्या सामन्यांमध्ये वेळ वाया घालवायचा नसतो. त्याला वाटतं की जेव्हा नायडूने त्याला वर्षांपूर्वी हरवलं होतं तेव्हा फक्त त्याच्या गावातल्या लोकांनाच ते माहीत होतं. पण जर त्याने पेड्डीला राष्ट्रीय पातळीवर बोलावून सगळ्यांसमोर हरवलं
तर संपूर्ण जग त्याचा विजय पाहिल. म्हणून रणधीर आपल्या ताकदीचा वापर करून पेड्डीची थेट राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडणूक करवून घेतो. पेड्डी आणि कुस्तीगीर नायडूला जे हवं होतं ते मिळतं. त्यांना राष्ट्रीय स्पर्धेत प्रवेश मिळतो. यानंतर दोघेही खूप कठोर सराव करतात. राष्ट्रीय स्पर्धेच्या सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये पेड्डी एकामागोमाग एक सामने जिंकत जातो. दरम्यान रणधीर सिसोदियाचा मुलगाही सगळे सामने जिंकत असतो. आता फक्त सेमीफायनल आणि फायनल 2 सामने शिल्लक राहतात. रणधीरचा मुलगा सामन्यांसाठी कठोर सराव करत असताना भद्र तिथे येतो आणि त्याच्याशी हात मिळवणी करतो. तो रणधीरला आणि त्याच्या मुलाला सांगतो, जर त्यांना पेड्डीला हरवायचं असेल तर त्यांनी सामन्यात थेट त्याच्या पायावर हल्ला करावा. ते कारण विचारतात तेव्हा भद्र सांगतो की एका रात्री त्याने गपचूप पेड्डीवर हल्ला करून त्याचा पाय गंभीररित्या जखमी केला होता. पेड्डी ही सगळी दुखणी लपवून त्या जखमी पायावरच हे सगळे सामने जिंकत आलेला असतो. जर सामन्यात त्याच्या जखमेवर वारंवार हल्ला केला तर तो नक्कीच हरेल. हे ऐकून रणधीर आणि त्याचा मुलगा एक घाणेरडी योजना आखतात. सेमीफायनलचा सामना सुरू होतो, ज्यात पेड्डीची लढत रणधीरच्या मुलाशी होते. पहिल्या फेरीत पेड्डी त्याला आपल्या ताकदीने हरवून जिंकतो, पण दुसऱ्या फेरीत ठरवल्याप्रमाणे रणधीरचा मुलगा पेड्डीच्या जखमी पायावर वारंवार हल्ला करतो. पेड्डीला प्रचंड वेदना होऊ लागतात आणि तो हतबल होतो. या फसवणुकीमुळे रणधीरचा मुलगा दुसरी फेरी जिंकतो. आता शेवटच्या आणि निर्णायक फेरीची वेळ येते. जो जिंकेल तो थेट अंतिम फेरीत पोहोचेल. या फेरीत रणधीरचा मुलगा पुन्हा पेड्डीच्या जखमी पायावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो, पण यावेळी पेड्डी हार मानायला नकार देतो आणि तो आपला संपूर्ण भार दुसऱ्या पायावर टाकून स्वतःला सावरतो आणि प्रतिकार करतो. त्याला डावपेचाने हरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रतिस्पर्ध्याला पेड्डी हवेत उचलून थेट जमिनीवर आपटतो आणि सेमीफायनल जिंकतो. या विजयासह तो अंतिम फेरीत पोहोचतो. पण सामना संपताच पायावरच्या वारंवार झालेल्या जखमांमुळे आणि असह्य वेदनांमुळे पेड्डी आखाड्यातच कोसळतो. जेव्हा त्याला शुद्ध येते तेव्हा तो स्वतःला हॉस्पिटलच्या बेडवर पाहतो. डॉक्टर त्याच्याकडे येऊन सांगतात की भद्रच्या हल्ल्यामुळे त्याच्या पायातली एक महत्त्वाची नस गंभीररित्या खराब झाली आहे आणि जखमी असतानाही सतत कुस्तीच्या फेऱ्या खेळल्यामुळे ही समस्या अत्यंत गंभीर झाली आहे. डॉक्टर स्पष्टपणे सांगतात की या पायाने तो पुन्हा नीट चालू किंवा धावू शकणार नाही. त्याची संपूर्ण तंदुरुस्ती संपली आहे. हे ऐकून पेड्डी घाबरतो आणि बेडवरून उठण्याचा प्रयत्न करतो. तो म्हणतो, मला काहीही झालेलं नाही. मी अगदी ठणठणीत आहे. मी इथपर्यंत पोचलोय, त्यामुळे मी नक्कीच अंतिम सामना खेळेल आणि जिंकेल. तो नायडूला सांगतो, मी लढायला तयार आहे. दुःखी झालेला नायडू जड आवाजात म्हणतो, अंतिम सामना संपून 2 दिवस झालेत. तू 3 दिवस बेशुद्ध होतास. कुस्तीगीर नायडूकडून हे ऐकून पेड्डीचं मन तुटतं. त्याचं स्वप्न होतं राष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचून सुवर्णपदक जिंकणं आणि आपल्या गावाला कीर्ती आणि ओळख मिळवून देणं. पण सेमीफायनलमध्ये पायाला गंभीर इजा झाल्यामुळे आणि फायनल खेळता न आल्यामुळे त्याला रौप्य पदकावर समाधान मानावं लागतं. सरकार पेड्डीला पदक, चांगली नोकरी आणि अनेक बक्षिसे देऊ करतं, पण पेड्डी सगळे पैसे आणि बक्षिसं आपल्या गरीब गावकऱ्यांना वाटून टाकतो आणि नोकरीही नाकारतो. हार मानायची त्याची तयारी नसते. आपल्या तुटलेल्या आणि लाचार पायासह तो दिल्लीला निघतो. त्याला रेल्वे मंत्र्यांना भेटून आपल्या गावासाठी रेल्वे स्टेशनची मागणी करायची असते. दिल्लीत पोचल्यावर पेड्डी अनेक दिवस लहान-सहान काम करतं आणि मदतीच्या आशेने मंत्र्यांना भेटतो, पण कुठलाही वरिष्ठ अधिकारी त्याच्याकडे लक्षही देत नाही. अखेर एक दिवस जेव्हा मंत्र्यांची गाडी जात असते तेव्हा पेड्डी सगळे बॅरिगेड्स तोडून गाडीच्या मागे उडी मारतो आणि पूर्ण ताकदीनिशी तिचा मागचा भाग हवेत उचलतो. मंत्री हादरतात, गाडीतून बाहेर येतात आणि ओरडतात, हा कसला उद्धटपणा आहे. मग पेड्डी मंत्र्यांना आपली कहाणी सांगतो. तो म्हणतो, मी राष्ट्रीय पातळीवरचा कुस्तीगीर आहे आणि देशासाठी रौप्य पदक जिंकलं आहे. माझ्या गावाला कुठलीही ओळख नाही. कृपया तिथे रेल्वे स्टेशन बांधा. पण गर्विष्ठ मंत्री त्याची थट्टा करत म्हणतात, तू तर अंतिम फेरी खेळलाच नाही. तू तुझ्या दुखापतीबद्दल खोटं बोलतोस ना. जर तू अंतिम फेरी जिंकून सुवर्णपदक आणलं असतंस तर मी कदाचित तुझ्या मागणीचा विचार केला असता. असं बोलून मंत्री त्याला फटकारून निघून जातात. दरम्यान मैदानावर कहाणी सांगणाऱ्या कुरुमय्याला मंत्रालयाचे अधिकारी किरण सिंह म्हणतात, तर तू मला इतक्या दूर डोंगरावर एका हरलेल्या खेळाडूची कहाणी सांगण्यासाठी घेऊन आलास. तो चालून चालून दमलेला असतो, पण कुरुमय्या उत्तर देतो, साहेब, कहाणी अजून संपलेली नाही.
दिल्लीत मंत्र्यांनी फटकारल्यानंतरही पेड्डी निराश होऊन घरी परतत नाही. त्याचं ध्येय अजूनही जिवंत असतं. दिल्ली सोडताना त्याला पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी सराव करणारे दिव्यांग खेळाडू दिसतात आणि त्याला आपलं पुढचं लक्ष सापडतं. गावी परतीच्या रेल्वे प्रवासात तो जाणून बुजून आपल्या जखमी पायावर गाडीच्या दरवाजाबाहेर पाऊल टाकतो. गाडी एका लोखंडी खांबाजवळून जाताना त्याचा पाय त्या खांबाला आदळतो आणि तुटतो. गाडीतले लोक किंचाळतात आणि त्याला घाईघाईने हॉस्पिटलमध्ये नेतात. पेड्डीने हे भयंकर पाऊल आपल्या मोठ्या उद्देशासाठी उचललेलं असतं, अधिकृतरित्या दिव्यांग होऊन पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत भाग घेण्यासाठी. मग कुरुमय्या अधिकाऱ्याला पेड्डीचा एक पुतळा दाखवतो, जो पॅरा आशियाई स्पर्धेत धावताना त्याच्या स्मरणार्थ उभारलेला असतो. क्रिकेटमधून हाकलल्यावर त्याने कुस्ती हाती घेतली आणि पाय तुटल्यावर हार न मानता त्याने पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत धावणं हे आपलं ध्येय बनवलं. एका उत्कृष्ट कोचच्या मार्गदर्शनाखाली कठोर सराव केल्यानंतर पेड्डी पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी धावण्याच्या शर्यतीत भाग घेतो. त्या दिवशी विजयनगर आणि डोंगराळ भागातले सगळे लोक, जे एकेकाळी शत्रू होते, आपले जुने वैर विसरून पेड्डीला पाठिंबा देण्यासाठी टीव्ही समोर एकत्र जमतात. गर्दीत अचियम्मासुद्धा असते. तिच्या वडिलांनी तिचं लग्न दुसऱ्या कोणाशी ठरवलेलं असतं, पण अचियम्माने जाहीर केलेलं असते की ती फक्त पेड्डीलाच आपला पती मानते. तिने स्वतःच्या हाताने मंगळसूत्र गळ्यात बांधलेलं असतं आणि पेड्डीच्या घरी त्याची पत्नी म्हणून राहायला गेलेली असते. तिला थांबवण्याची हिंमत कोणीही करत नाही. सामन्यात पेड्डी आपला देश आणि आपलं गाव यांचं रक्षण करण्याच्या निर्धाराने आपलं सर्वस्व पणाला लावतो. धावताना वळणावर तो घसरून पडतो, पण आपल्या गावकऱ्यांची हतबलता, आपल्या मुलांचं शिक्षण आणि वृद्ध बालासुरीचा मृत्यू आठवताच तो पुन्हा उभा राहतो. तो चित्त्याच्या वेगाने धावतो आणि अत्यंत चुरशीच्या शर्यतीत फक्त एका सेकंदाच्या फरकाने सुवर्णपदक जिंकतो. संपूर्ण गाव आनंदाने उधळतं. पण स्टेजवर सुवर्णपदक देत असताना पेड्डी ते स्वीकारायला नकार देतो. तो माईकवर जाहीर करतो, मी हे पदक स्वीकारू शकत नाही, कारण मी भारतीय नाही. हे ऐकून तिथे उपस्थित सगळे अधिकारी आणि संपूर्ण जग स्तब्ध होतं. अधिकारी विचारतात, तू काय बोलतोस? तू आंध्र प्रदेशला विजयनगरचा आहेस? पेड्डी उत्तर देतो, नाही, मी राहतो ते ठिकाण नकाशावरही नाही. माझ्या गावातला कोणीही मतदार यादीत नाही. आम्हाला मतदानाचा हक्कच नाही. आमच्या मुलांना शाळेत जाता येत नाही. सरकारी कागदपत्रात आमच्या जन्म किंवा मृत्यूचा कुठलाही पुरावा नाही. मग आम्ही या देशाचे नागरिक कसे झालो? पेड्डी अश्रू भरल्या डोळ्यांनी आपल्या गावाची व्यथा जगासमोर मांडतो. तो म्हणतो, मी इतक्या लांब फक्त माझ्या लोकांना ओळख मिळवून देण्यासाठी आलो आहे. आज जर मला हे पदक घरी घेऊन जायचं असेल तर माझ्या गावापर्यंत पोचण्याचा कुठलाही मार्ग नाही. तिथे कुठलीही गाडी थांबत नाही. तिथे रेल्वे स्टेशनच नाही. या देशात राष्ट्रीय पक्षी आहे. प्राण्यांनाही ओळख दिली जाते, पण या मातीत जन्मलेल्या माणसांना कुठलीही ओळख नाही. हे पदक माझ्यासाठी निरुपयोगी आहे, असं बोलून तो पदक तिथेच सोडून निघून जातो. पेड्डीचा संताप आणि त्याचे शब्द देशातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत आणि सरकारपर्यंत पोहोचतात. सरकार तात्काळ कारवाई करतात. देशाला गौरव मिळवून देणाऱ्या या शूर खेळाडूला सन्मानाने घरी परत नेण्यासाठी सरकार एक खास रेल्वेगाडी चालवते. इतिहासात पहिल्यांदाच त्या डोंगराळ भागात गाडी थांबते. पेड्डी उतरताच तो चक्रावून जातो. संपूर्ण गाव ढोल ताशासह त्याचं स्वागत करते. अधिकृत आदेश आलेला असतो. पेड्डीच्या संघर्षाचं फळ मिळालेलं असतं. तिथे एक चकचकीत रेल्वे स्टेशन बांधलं जाणार असतं. सरकारला ते स्टेशन पेड्डीच्या नावाने ठेवायचं असतं, पण पेड्डी नकार देतो. तो आग्रह धरतो की या स्वप्नासाठी 30 वर्ष लाल झेंडा घेऊन उभं राहणाऱ्या त्या वृद्ध बालासुरी यांच्या नावाने स्टेशनचं नाव ठेवावं. आणि अशा प्रकारे त्या स्टेशनचं नाव बालासुरी रेल्वे स्टेशन ठेवलं जातं. हळूहळू तिथे गाड्या थांबू लागतात. गावातली मुलं हसत खेळत शाळेत जायला लागतात आणि लोक रोज आरामात शहरात कामासाठी ये-जा करू लागतात. सगळ्या गावकऱ्यांची नावं सरकारी कागदपत्रात नोंदवली जातात आणि त्यांना मतदानाचा हक्कही मिळतो. हे सगळं एक पेड्डी नावाच्या माणसाच्या जिद्दीचं आणि संघर्षाचं फळ असतं. संपूर्ण कहाणी ऐकल्यावर मंत्रालयाचे अधिकारी किरण सिंह यांचे डोळे पाणवतात आणि ते पेड्डीचे मोठे चाहते बनतात. ते म्हणतात, क्रिकेट आणि कुस्तीत हरूनही या मुलाने कधीच हार मानली नाही आणि नवीन मार्ग शोधला. मला फक्त एका गोष्टीची खंत आहे की मी असा एक प्रतिभावान खेळाडू आधी का शोधला नाही. मग हसत तो कुरुमय्याला विचारतो, पण जिथे आधीच रेल्वे स्टेशन बांधलेलं आहे आणि गाडी धावते
तिथे तू मला इतका लांबचा डोंगर चढून पायी का आणलंस? कुरुमय्या हसून उत्तर देतो, साहेब, जर मी तुम्हाला थेट गाडीने इथे आणलं असतं तर तुम्हाला या रेल्वे स्टेशनचं मूल्य आणि इथल्या लोकांनी त्यासाठी सोसलेले हाल कधीच कळले नसते. चालून थकल्यावर आता तुम्हाला या संघर्षाची जाणीव झाली असेल. कहाणीच्या शेवटी अधिकारी किरण सिंग स्वतः आनंदाने परतीची गाडी पकडतात. मग दूर एका डोंगर माथ्यावर पेड्डी आपली पत्नी अचेम्मासोबत हसत उभा असतो. या सुंदर आणि भावनिक दृश्याने चित्रपट संपतो. तर आजची ही कहाणी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या चित्रपटाच्या नव्या रंगती